नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आज न्यू सुट्टाल ते आपल्या इंस्टाचा व्हिडिओ बघून ह्याला आहे की नाही अँड्रॉइड सिस्टीम कॅमेरा आणि 4 दरवाजे स्पीकर बसवले होते. मग पहिला कामाला सुरुवात करून नाही 4 दरवाजे 1 नंबरमध्ये उघडून घेतले. मग छोटं भाऊ आता डॅशबोर्ड उघडलता आणि मी आहे पूर्ण गाडी ओपन करून घेतली आणि माझ्यामध्ये आला की रमजान भाऊ आणि हे त्यांनी घेतलेलं बघा 6 इंची स्पीकर आणि ह्या 2 अँड्रॉइडमधला आहे कास्का किंवा आयकॉपर दोन्ही जो त्यांना आवडेल की नाही तो बसवायचा होता. मग आमचं छोटं पण आणि टेललाईट बिडला सगळं उघडं नाही सगळं अँड्रॉइडमधून एका साईड नाही सगळं कॅमेरा 1 नंबरमध्ये घेऊन टाकला. मग तोपर्यंत मी काय केलं सॉकेट टू सॉकेट पुढचे स्पीकर बसवले आणि मागच्या स्पीकरला वायरिंग देत नाही जर कंजूस वागतो कंपनी. मग रमजान भाऊ काय केला वायरिंग घेऊन स्पीकर बसवायला चालू केला आणि तोपर्यंत रमजान भाऊ मी दोघांनी मिळून 4 स्पीकर 1 नंबरमध्ये फिटिंग करून घेतले. पहिल्याच आहे छोटं पण पुढे सॉकेट टू सॉकेट सगळं 1 नंबरमध्ये वायरिंग करून घेतलेला. मग राहिला तर फ्रेममध्ये अँड्रॉइड फिटिंग करायचं. मस्त पहिला कास्काचा फिटिंग केला की कारण दादांना आयकॉपर आवडला नाही त्यामुळे कास्काचं फिटिंग केला. मग त्यानंतर 40 स्पीकर बसून झालतेच. मग 4 दरवाजे 1 नंबरमध्ये कंपनी फिटिंग आहे तसं करून टाकले आणि तोपर्यंत रमजान भाऊ काय केला माहिती आहे काय मस्तपैकी कॅमेरा होल पाडून कॅमेरा आणि ऑर्चोकर दोघांना एकत्र केला. पुढे अँड्रॉइड चालू केला की कास्काचा आपला सुट्टी शेवटी ब्रँड तो ब्रँडच. दादाने एवढी प्लेअरची क्वालिटी आवडली की नाही त्यांनी मला दुसरा प्लेअर दाखवूच नका. कास्का सेटिंग बिटिंग बघितलं आहे कसं येते ASP DSP फ्रंट स्पीकर रिअर स्पीकर लाऊडनेस सेटिंग करेल तेवढं कमी कास्काला. शेवटी ब्रँड ते ब्रँडच. आणि या प्लेअरची व्हिडिओ क्वालिटी पण एवढी खतरनाक होती की नाही बघणार का व्हिडिओ. हे बघा शाहरुख खान आला बघा यार हे बघा आला बघा शाहरुख खान फुल HD क्वालिटी लागली. दादांना क्वालिटी व्हिडिओ आवडली नाही खतरनाक प्लेअर होता म्हटला. मग त्यानंतर रिव्हर्स कॅमेरा चेक करूया म्हणलं. रिव्हर्स कॅमेरा फुल HD वाईड अँगलवर टाकलेला. मग ह्या गाडीचं आहे की नाही अँड्रॉइड सिस्टीमचं कॅमेऱ्याचं आणि 4 दरवाजे स्पीकरचं काम 1 नंबरमध्ये आवडून आहे दादांना गाडी एकदम खतरनाक आणि एकदम कडकमध्ये करून पाठवून दिली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.